हिंदी सक्तीच्या विरोधात राज्यभरात सरकार विरोधात निदर्शने केली जात आहे। तसेच 5 जुलैला भव्य मोर्चा काढण्यात येणार होता। हे सर्व पाहता राज्य सरकारने हिंदी सक्तीचा GR रद्द केले। कल्याण पूर्व येथील कचोरे येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या वतीने शिवसेना शाखा प्रमुख आसिफ शेख यांच्या नेतृत्वात व बाळाघरात विभाग प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली घोषणांच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी ज्योती दीपक धुमाळ, मनसे शाखा अध्यक्ष मोहन गुप्ता, शाखा अध्यक्ष करुणा झालटे, उप विभाग प्रमुख मिनल कदम, शाखा अध्यक्ष अनिता तावडे तसेच शिवसेना पदाधिकारी सिकंदर शेख, पांडेजी, प्रकाश पाटील, सागर कोकणे, शकील खान, आसिफ शेख, इस्माइल सय्यद, किरण सोनोने, शुभम रुके, गोकुळ पिल्ले, सोहेल शेख, नूर शेख, हैदर काझी व इतर पदाधिकारी युवा सेना महिला मंडळ उपस्थित होते। शिवसेना व राजसाहेब ठाकरे यांची मनसेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि या राजसाहेब ठाकरेंनी ठरवला होता की 5 तारखेला आम्ही आंदोलन करून हिंदी साहित्याची भाषा रद्द करायची होती। म्हणून सरकारला आजचे सरकार जे आहे त्यांना माहीत पडला की आम्ही सगळ्या मराठी एकत्र होणार आहे म्हणून त्या लोकांनी आजच ते रद्द केला। कारण मराठी लोकांचा एकत्र आल्यावर त्यांना माहीत पडणार की त्यांचा मॉब काय आणि त्यांची पॉवर। तर मी सगळ्यांना शुभेच्छा देतो की आपली हिंदी साहित्य रद्द झाले। सरकारलाही बोलतो धन्यवाद की तुम्ही केला, आजच केला। तर आमचा पॉवर 5 तारखेला होणार आहे, आंदोलन नाही होणार आहे पण आम्ही जल्लोष करणार आहे आणि सभा घेणार आहे करतात। शिवसेना आणि मनसे यांचा विजय असो, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। काय दुसरं एकच आहे की आपलं मराठी माणसाला न्याय मिळाला आणि मराठी भाषेला दर्जा मिळाला। त्यासाठी आपण 5 तारखेला जो आंदोलन ठेवलं होतं ते रद्द करण्यात आलं आणि आपल्या मराठी भाषेला दर्जा मिळाल्यामुळं आपण हा मोठा जोरात जल्लोष मनसे आणि शिवसेना हे दोन्ही मिळून आपण जल्लोषात साजरा करतो। जय महाराष्ट्र। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजश्री छत्रपती हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे। आज आपण बातम्यामध्ये बघतच असतो का आमचा 5 तारखेला आपला मनसे आणि शिवसेनेचा प्रचंड मोर्चाचा आवाहन केला होता आमच्या ठाकरे बंधूंनी। आणि दोन्ही ठाकरे बंधू जेव्हा एकत्र आले आणि जेव्हा त्यांची ताकद या फडणवीस सरकारला कळाली तर तेव्हा त्यांनी रातोरात आपला निर्णय हा मागे घेऊन जो GR काढला होता की जे 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना सक्तीने हिंदी शिकवण्याचा प्रयत्न चालला होता आणि त्यासाठी या दोन्ही ठाकरे बंधूंनी आवाज उठवून या GR बद्दल आवाज उठवून हा GR रद्द करण्यासाठी त्यांना भाग पाडला। आणि आज त्यांची ही शक्ती बघून ठाकरे बंधूंचा ठाकरे ब्रँड पाहून त्यांनी ताबडतोब रातोरात हा GR रद्द केलेला आहे। आणि हीच ऐक्य आपल्याला सर्वांना महाराष्ट्रात आपल्याला एकत्र येऊन यांना दाखवायची आहे। कारण हे भ्रष्ट याच्याने आलेलं सरकार आहे, हे निवडून आलेलं सरकार नाही आहे, भ्रष्ट मार्गाने आलेलं। आणि ह्या सरकारला आपल्याला काढायचं आहे आणि आपल्याला शिवशाहीचा सरकार आता महाराष्ट्रात आणायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।